नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत क्लास 9 प्रॅक्टिस सेट 3.3 मधला फर्स्ट जो क्वेश्चन आहे, वन क्वेश्चन दिलेला आहे, त्यामध्ये सायंटिफिक मेथड अँड लिनियर डिव्हिजन मेथड दिलेली आहे, बरोबर आहे। मग आज आपण ओनली लिनियर डिव्हिजन मेथडने सोल्युशन करणार आहोत, जी तुम्हाला थोडीशी हार्ड जाते। आता नीट लक्ष द्या, अतिशय इजी आहे, फक्त समजून घेतली तर, नसतं ती अवघड जातेच। ओके, आता पहा या ठिकाणी तुम्हाला जे दिलेलं आहे, या ठिकाणी जे दिलेलं आहे, काय दिलेलं आहे ते अगोदर समजून घ्या। लाईट गेल्यामुळे मी डबल व्हिडिओ करत आहे। माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर अगोदर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। आता पहा क्वेश्चन काय दिलेला आहे, 2m² - 3m + 10। अगोदर पाहायचं इंडेक्स फॉर्म मध्ये दिलेला आहे का। ओके, इथं पॉवर 2 आहे, पॉवर 1 आहे, त्याच्यानंतर कॉन्स्टंट टर्म आहे। ओके, आता पहा या ठिकाणी ही जी आहे एक पॉलिनॉमियल दिलेली आहे, त्याचा हा डिव्हायजर आहे, हा डिव्हिडंड आहे। हा काय आहे, डिव्हिडंड आहे, हा आहे डिव्हिडंड, हा डिव्हिडंड आहे, हा आहे डिव्हायजर, हा आहे डिव्हायजर। आता पहा डिव्हायजरने आपण डिव्हिडंडला डिवाइड करतोय, अगोदर तुम्ही पाहिलात, आपण अगोदर त्याला रायटिंग करूया। मग आता मी काय करणार, 2m² - 3m + 10। ओके, आता डिवाइड करताना लिनियर मेथडने, जी लिनियर डिव्हिजन मेथड आहे, त्यामध्ये कसं सोल्युशन करतात पहा। अगोदर मी डिव्हायजर लिहिलं, सॉरी डिव्हिडंड लिहिलं। आता पहा डिव्हिडंड तुम्ही पाहिलं, जेव्हा तुम्ही डिवाइड केलं तेव्हा डिव्हायजर होता m-5 समजा। ओके, आणि हा जो फक्त मी फर्स्ट टर्म घेतो, इथं तुम्ही कसं केलं करत होता 2m² - 3m + 10। ओके, त्या पण वेळेस तुम्ही फर्स्ट टर्मला डिवाइड करत होता, बरोबर आहे। इथं पण ह्या फर्स्ट टर्मला डिवाइड करायचं आहे, लक्षात ठेवा। पण डिवाइड करताना या ठिकाणी काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। मग या 2m ला तुम्ही डिवाइड करणार आहात, मग कशाने, इथं व्हेरिएबल जो असतो त्या व्हेरिएबलने। ओके, आता इथं मी 2m² / m। आता पहा तुम्हाला एक माहिती आहे, नंबरने नंबरला डिवाइड करायचा आहे, आणि व्हेरिएबलचा जेव्हा डिवाइड करत असतो तेव्हा पॉवरची काय होत असते, सबट्रॅक्शन होत असते। ओके, मग या ठिकाणी 1 आहे, या व्हेरिएबलच्या सोबत m च्या सोबत काही नाही, म्हणजे किती 1 आहे, मग 1 × 2 = 2। ओके, आता इथं पॉवर 1 आहे, इथं पॉवर 2 आहे, मग यांची सबट्रॅक्शन होते, म्हणजे पॉवर 1 राहिला। ओके, परंतु हा m कंपल्सरी येणार। ओके, हा m हा आपण कॉमन काढला, नंतर ते एक 1 1 असेल तर कट होईल। इथं किती m आहे, 2m, इथं किती आहे, 1m। मग 1m जर कट केला या 2m मधून, तर राहिला किती, 1m। ओके, तो 1m आपण इथे लिहून टाकला, समजलं। आता या ठिकाणी हा आलेला 2m आहे, मग या 2m ला तुम्हाला काय करायचं आहे, 2m ला तुम्हाला डिवाइड करायचं आहे। आता दिसतं की नाही पाहतो, 2m ला तुम्हाला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्ही डिवाइड करताना कसं करणार आहात, लक्ष द्या। आता इथं डिवाइड करायचंय, मग आता तुम्ही डिवाइड तर 2m ला केलेला आहे, 2m² ला डिवाइड m ला केलंय। आता डिव्हायजरला तुम्ही त्यावेळेस पण मल्टिप्लाय करत होतात, m-5। इथं पण तुम्ही काय करायचे, हे 2m इथं आलं की याचा आणि याचा, या दोन्ही सोबत तुम्ही मल्टिप्लाय करत होते, सेम तीच पोझिशन इथं आहे, कळालं। म्हणजे ह्या 2m ने m ला आपण मल्टिप्लाय करणार, मग इथं नंबरचा अगोदर मल्टिप्लाय, म्हणजेच काय, कोएफिशियंटचा। मग 2 इथं 1 आहे, 2 × 1 = 2। ओके, आता m आहे। आता तुम्ही काय पाहिलं की डिव्हाइड मध्ये पॉवरचं सबट्रॅक्शन होतं, तसंच मल्टिप्लाय मध्ये पॉवरची ऍडिशन होते, म्हणजे इथं पॉवर 1, इथं पॉवर 1, 1 + 1 2, म्हणजेच m²। ओके, फर्स्ट ला मल्टिप्लाय केला आपण, आता सेकंड ला मल्टिप्लाय करायचंय। आता पहा इथं आपण प्लस होतं, इथं प्लस होतं, म्हणून सुरुवातीला प्लस आपण घेतलं नाही, कारण की ऑलरेडी प्लस आहे असं आपण गृहीत धरत असतो। मग आता सेकंड नंबरचा जो आहे, त्यांचं अगोदर साइनचा मल्टिप्लाय, म्हणजे इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, मग प्लस मायनस मायनस। ओके, मग इथं नंबरचा मल्टिप्लाय, म्हणजेच काय, कोएफिशियंटचा मल्टिप्लाय।
मग 2 5 जा 10, 2 5 जा 10. नंतर व्हेरिएबलचा, मग इथं 1 व्हेरिएबल आहे, इकडे व्हेरिएबल आहे का? नो, म्हणजे m ला m. समजलं? आता तुम्ही याला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर ही पहा, इथं 2m आहे स्क्वेअर, इथं 2m स्क्वेअर आहे, म्हणजे 2m स्क्वेअर मिळालं. पण आपल्याला एक्स्ट्रा याचा मल्टिप्लाय केल्यावर काय मिळालंय? -10m. कळालं? मग हे -10m आहे, याला जर मला कट करायचं असेल तर मी इथं +10m करेल. हा 10m कटलं, राहिला काय? 2m. म्हणजे आपल्याला जो या ठिकाणी घ्यायचा आहे तो +10m घ्यायचा. का? तर याचा अपोजिट साइन घ्यावं लागतं. समजलं का? इथं मायनस असेल तर तोच नंबर, पण अपोजिट साइन. इथं मायनस आहे, इथं +10m घेतलं मी, इथं काय आहे? -10m. इथं काय घेतलं? +10m. ओके, बस. मग आता इथं तेच करायचंय. मग आता याला आपण जेव्हा डिवाइड करणार m न, तेव्हा काय मिळाला होता आपल्याला? 2m. अगोदर तो लिहायचा आहे 2m. मग त्याच्यानंतर त्याला मल्टिप्लाय कशासोबत केलं? डिवायझर सोबत. मग डिवायझर लिहायचं m-5. कळालं? आता त्याचा मल्टिप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला एक्स्ट्रा काय मिळालं? -10m. मग त्याला आपण मेंटेन ठेवण्यासाठी, ती टर्म ऍज इट इज ठेवण्यासाठी आपण काय केलं? +10m न त्या ठिकाणी +10m केलं. मायनस प्लस मायनस, 10m कॅन्सल झालं, म्हणजे आपल्याकडे राहिली फक्त 2m स्क्वेअर. म्हणजे आपल्याला इथं करावं लागेल अपोजिट साइन 10m. समजलं? आता हे झालं, इथं तर झालं. आता इकडं जे राहिलेल्या टर्म आहे ह्या ऍज इट इज लिहायच्या समोरच्या. म्हणजे मायनसला मायनस, 3 ला 3, m ला m, प्लसला प्लस, 10 ला 10. हे पहा, इकडच्या सर्व टर्म मी इकडं लिहिलेले आहेत. आपण काय करत आहोत? डिवाइड. आपल्याला मिळणार आहे क्वोशंट अँड रिमाइंडर. समजलं का? मग तेच आपल्याला इथे मिळवायचंय. मग इज इक्वल टू च्या ऍज इट इज खाली इज इक्वल टू लिहा. मग आता आपण हे मिळालं ना, हे डिवाइड केलेलं आहे, ते ऍज इट इज लिहायचं आहे, त्याला काही चेंज होणार नाही. मग 2m ऍज इट इज लिहायचं, m-5 ऍज इट इज लिहिलं. आता इथं पॉवर काय आहे? m पॉवर 1 m पॉवर 1. जेव्हा पॉवर सेम असते तेव्हा ऍडिशन अँड सबट्रॅक्शन होत असते, एवढं तुम्हाला माहिती आहे ना. मग या दोन्हीची ऍडिशन सबट्रॅक्शन होणार. मग ग्रेटर नंबर साइन, बरोबर आहे. स्मॉलर नंबर साइन नाही घेता आपण, ग्रेटर नंबर. मग इथं 10 ग्रेटर आहे की 3 ग्रेटर आहे? 10 आहे. मग 10 प्लस आहे तर आपण प्लस घेणार. मग आता सबट्रॅक्शन करणार, जो कोएफिशियंट असतो त्याचा सबट्रॅक्शन होत असतं. 10 मधून 3 मायनस केले, राहिले किती? 7. m हा कॉमन निघाला, m ला m. समजलं? आता प्लस पुढे 10 ऍज इट इज. आता आपल्याला डिवाइड करायचंय. आता कशाला डिवाइड करायचंय? 7m ला. समजलं? मग आता मी डिवाइड करणार 7m ला कशाने? डिवायझर. डिवायझर मध्ये m जो व्हेरिएबल आहे त्याने m. समजलं? मग आता हा m कटला, राहिला किती? 7. आता या 7 ला डिवायझरला आपण काय करणार? डिवायझरने मल्टिप्लाय, म्हणजे m-5 डिवायझरने मल्टिप्लाय करणार, ह्या डिवायझरने मल्टिप्लाय करायचे. समजलं? म्हणजे तुम्हाला खाली लिहिताना हा 7 अगोदर, हा भाग लिहायचा आहे अगोदर, त्याच्यानंतर एक्स्ट्रा मध्ये जी टर्म येते ती कोणती येते ती पाहूया. आता इथं पहा, 7 इथं 1 अगोदर कोएफिशियंटचा मल्टिप्लाय, 7 1 जा 7. आता इथं m आहे का? नो, इथं m आहे, m ला m. आता इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, मायनस. 7 5 जा 35. ओके, इथं काय मिळालं आपल्याला? +35. मग ही +35 आपल्याला कट करायची असेल, ही एक्स्ट्रा टर्म आहे ती कट करायची, म्हणजेच आपल्याला करावं लागेल, सॉरी -35 -35. आणि मग आपल्याला अपोजिट साइन घ्यावं लागेल, +35. 35 कॅन्सल होतं. ही टर्म आपल्याला घ्यायची का? तिथं नाही. ही आणि ही टर्म तिथं घ्यायची आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ही 7m आपल्याला ऍज इट इज मिळाली, ही 7m मिळाली, ही एक्स्ट्रा आली होती, त्यासाठी आपण अपोजिट साइन घेतलं, प्लस केलं. म्हणजे आपल्याला 7m ला 7m मिळणार आहे, कारण की 35 कॅन्सल होणार आहे. मग आपण ऍज इट इज आता रायटिंग करायची आहे. रायटिंग करताना काय करणार? हा डिवाइड केलेला भाग ऍज इट इज लिहावा लागतो, 2m m-5. आता पहा, ह्या 7m ला आपण डिवाइड केलं तेव्हा आपल्याला काय मिळालं? 7. मग इथं काय आहे? इथं काहीच साइन नाही, म्हणजे कोणता साइन असतं? प्लस असतं, लक्षात ठेवा. इथं साइन काहीच नाही म्हणजे प्लस आहे, मग मी इथं प्लस येणार साइन अगोदर. मग 7 ला 7. मग डिवायझरनं मल्टिप्लाय केलं, काय आहे? m-5. ओके, इथं काही साइन नाही म्हणजे मल्टिप्लायचं साइन असतं, लक्षात ठेवा. मग आता याच्या आपण मल्टिप्लाय केल्याच्या नंतर एक्स्ट्रा मध्ये काय मिळालं? -35. मग आपल्याला काय घ्यावं लागेल? त्याचा अपोजिट साइन, +35. म्हणजे इथं मी घेणार +35.
आणि समोरची जी टर्म राहिली ना +10 ॲज इट इज रायटिंग करा +10. आता इथं व्हेरिएबल राहिला का? नो. आता इथं व्हेरिएबल नाहीये म्हटल्यावर आता इथं डिवाइड होणार नाही, फक्त ऍडिशन करायची आहे आणि मग तो रिमाइंडर मिळणार आहे आपल्याला. कळालं? मग इकडची जी टर्म ही डिवाइड केलेली आहे ती ॲज इट इज, ही डिवाइड केलेली ॲज इट इज लिहायची आहे. काहीच फरक नाही, काही बदल करायचा नाही. म्हणजे जिथं 2m ला 2m, m ला m, मायनस ला मायनस, 5 ला 5, प्लस ला प्लस, 7 ला 7, m ला m, मायनस ला मायनस, 5 ला 5. आता या दोन्हीची ऍडिशन करा +45. हा जो तुम्हाला मिळालाय हा आहे रिमाइंडर. हा रिमाइंडर मिळाला. आता पहा, हा डिवायझर आहे, हा काय आहे? डिवायझर आहे. हा पण काय आहे? हा डिवायझर आहे. हा जो मिळत आहे तुम्हाला हा क्वोशंट आहे. हा काय आहे? हा क्वोशंट आहे. क्वोशंट आहे. हा काय आहे? क्वोशंट आहे. लक्षात ठेवा, हा आहे क्वोशंट. ओके. आता हा काय आहे इकडं? हा आहे डिव्हिडंड. हा डिव्हिडंड आहे. मग आता इथं तुम्ही डिव्हिडंड लिहिणार. डिव्हिडंड काय आहे? 2m स्क्वेअर मायनस 3m प्लस 10 इज इक्वल टू, आता काय आहे? डिवायझर इंटू क्वोशंट. मग डिवायझर काय आहे? m मायनस 5 इंटू क्वोशंट काय आहे? क्वोशंट आहे 2m प्लस 7. हा क्वोशंट आहे आणि प्लस रिमाइंडर काय आला? 45. म्हणजे इथं तुमचा क्वोशंट आला. क्वोशंट काय मिळाला तुम्हाला इथं? 2m प्लस 7. लक्षात ठेवा. आणि रिमाइंडर काय मिळाला? रिमाइंडर काय मिळाला तुम्हाला? 45. ओके. आता हा फर्स्ट क्वेश्चन झालेला आहे. आपण आता सेकंड क्वेश्चन पाहूया. त्याच्यातला हा फर्स्ट क्वेश्चन घेतला, आता इथं सेकंड क्वेश्चन आहे. आता आपण सेकंड क्वेश्चन घेऊया. हा मी इरेज करतो. लिनियर डिव्हिजन मेथडने आपण सोल्युशन करत आहोत. लक्षात ठेवा. आता यामध्ये 6 क्वेश्चन आहे. किती जास्त मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे मी 2 घेत आहे. मग फर्स्ट क्वेश्चन आहे x पॉवर 4 प्लस 2x क्यूब प्लस 3x प्लस 4x प्लस 5 डिवायझर काय आहे? डिवायझर आहे डिवायझर x प्लस 2. ओके. हा डिवायझर आहे. आता पहा इथं हा आहे डिव्हिडंड, हा आहे डिवायझर. इंडेक्स फॉर्म मध्ये आहे का? आहे. इंडेक्स फॉर्म मध्ये तो आहे. मी एकदा क्वेश्चन चेक करून घेतो. x पॉवर 4 प्लस 2x क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5. ओके. क्वेश्चन आपला राईट आहे. x प्लस 2. आता आपण आन्सरला सोल्युशन करत आहोत लिनियर डिव्हिजन मेथडने. लक्षात ठेवा. मग आपण अगोदर इंडेक्स फॉर्म मध्ये आहे तो ॲज इट इज रायटिंग करा. x पॉवर 4 प्लस 2x क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 इज इक्वल टू. आता पहा, आता ह्या डिव्हायझर, हा जो डिव्हायझर आहे, ह्या डिव्हायझरने आपल्याला फर्स्ट टर्मला काय करायचंय? डिवाइड करायचंय. म्हणजे काय? x प्लस 2 डिवाइड x पॉवर 4. समजलं? तर आपण डिवाइड करताना कसं करणार? आता पहा, x पॉवर 4 डिवाइड काय आहे? x. आता इथं 4x आहे, इथं 3x आहे. डिवाइड करत असताना पॉवरच मध्ये सबट्रॅक्शन होत असतं. पॉवरची काय होत असते? सबट्रॅक्शन होत असते. मग इथं 1x जर कॅन्सल केला आणि इथंचा 1 केला तर इथं 3 राहिले. म्हणजे आपल्याला x क्यूब मिळाला. काय मिळाला? x क्यूब. आता ह्या x क्यूबचा मल्टिप्लाय आपल्याला डिवायझर सोबत करायचा असतो. मग डिवायझर काय आहे? x प्लस 2 आहे. ओके. डिवायझर x प्लस 2 आहे. मग आता x प्लस 2 जो आहे, आपण तुम्हाला दिसतोय का? पाहतो, लाईट गेलेली आहे. दिसतंय. मग आता इथं x प्लस 2 आहे. ओके. मग आता x प्लस 2 सोबत जेव्हा मी मल्टिप्लाय करेल तेव्हा काय मिळेल मला? इथं पॉवर 3 आहे. म्हणजे x क्यूब आहे, इथं पॉवर 1 आहे. मल्टिप्लाय मध्ये पॉवरची ऍडिशन होते. 3 प्लस 1 4. म्हणजे x पॉवर 4 मिळालं. समजलं? मग याचा मल्टिप्लाय मी जेव्हा इकडे करेल तेव्हा इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं प्लस आहे, इथं प्लस आहे. साइनचा अगोदर मल्टिप्लाय. प्लस प्लस प्लस. ओके. मग इथं
1 2 जा 2 आणि x क्यूब ला x क्यूब. ओके, आता आपल्याला काय मिळालंय प्लस x क्यूब मिळालंय एक्स्ट्रा. त्याला काय करणार आपण अपोजिट साइन मायनस 2x क्यूब. समजलं? मग आपण इथं रायटिंग करणार. आपण आता रायटिंग करणार याला डिवाइड केल्याच्या नंतर काय मिळालं तुम्हाला x क्यूब. मग इथं अगोदर x क्यूब, मग डिवायझर काय आहे x प्लस 2. ओके, त्याला तुम्ही मल्टिप्लाय केल्याच्या नंतर एक्स्ट्रा काय मिळालं तुम्हाला 2x क्यूब. मग त्याला मेंटेन ठेवण्यासाठी x पॉवर 4 ला आपण जेव्हा x पॉवर 4 हे मेंटेन ठेवण्यासाठी ओनली वन टर्म इथं आपण अपोजिट साइन घेतलं मायनस 2x क्यूब. हे कटतंय का? म्हणजेच आपल्याला ही टर्म इथं रायटिंग करायची आहे. कळालं का इथं? म्हणजेच अपोजिट साइन. इथं आपल्याला एक्स्ट्रा 2x मिळालंय तर आपण मायनस हा प्लस आहे तर मायनस 2x क्यूब घेतलं. आता बाकीचं ऍज इट इज रायटिंग करायचं इकडचं. मग इथं हे पहा, इथं प्लस 2x क्यूब, पुढे प्लस 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5. ओके, आता काय करणार इथं 2x क्यूब आहे, इथं 2x क्यूब आहे, म्हणजेच इथं ऍडिशन सबट्रॅक्शन होत असते. हे मायनस आहे हे प्लस आहे म्हणजे 2x क्यूब कॅन्सल झालं. आता आपल्याला डिवाइड करायचं आहे 3x स्क्वेअर ला. मग अगोदर ते कॅन्सल केलं म्हणून अगोदर खाली लिहून घ्या. मी इकडे लिहितो इज इक्वल टू, इकडे बसणार नाही म्हणून थोडं इकडे घेत आहे. मग फर्स्ट टर्म काय आपली x क्यूब x प्लस 2 हे डिवाइड केलेलं आहे ते ऍज इट इज रायटिंग करायचं आहे. हे कॅन्सल झाल्यावर पुढे काय मिळालं आपल्याला प्लस 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5. ओके, आता काय करणार तुम्ही, आता ही जी 3x स्क्वेअर आहे याला डिवाइड करायचं आहे. कशाने? x ने. डिवाइडर लक्षात ठेवायचे. मग आता 3x स्क्वेअर डिवाइड बाय x. डिवाइड मध्ये पॉवरचे काय होत असते सबट्रॅक्शन. म्हणजे इथं 2x आहे इथं 1x आहे. मग 2x मधून 1x गेला तर राहिला 1x. ओके, प्रथम हे. मग आता नंबरचा डिवाइड करा. इथं 1 आहे इथं 3 आहे. मग 1 3 जा 3. मग पॉवर मध्ये तर तुम्ही कट केला. आता 2 मधून 1x गेला राहिला काय 1x म्हणजे x. ओके, इथं 3x आलं. मग इंटू तुम्हाला काय करायचं डिवायझर सोबत मल्टिप्लाय करायचं. डिवायझर काय आहे x प्लस 2. x प्लस 2. आता याच्या सोबत मल्टिप्लाय जेव्हा कराल तुम्ही तेव्हा पहा 3 इथं 1 आहे. मग 3 1 जा 3 x पॉवरचं काय होत असतं मल्टिप्लाय मध्ये ऍडिशन. मग 1 प्लस 1 2 x स्क्वेअर. ओके, इथं प्लस आहे इथं प्लस आहे प्लस प्लस प्लस. आता 3 and 2 चा मल्टिप्लाय, नंबरचा मल्टिप्लाय अगोदर 3 2 जा 6. मग व्हेरिएबल इथं ओनली x आहे इकडे आहे का नो म्हणजे x ला x. आता एक्स्ट्रा काय मिळालं आपल्याला प्लस 6x. आपण अपोजिट घेणार मायनस 6x. समजलं? म्हणजे ही 6x नाही घेणार अपोजिट घेणार आपण 6x. मग आता इथं याला डिवाइड केल्यावर कसं काय मिळालं तेच रायटिंग करायचं इज इक्वल टू. ही जी टर्म आहे ऍज इट इज x क्यूब ला x क्यूब, x प्लस 2 ला x प्लस 2. आता याला डिवाइड केलंय. याला डिवाइड जेव्हा x न केलं तेव्हा काय मिळालं तुम्हाला x म्हणजे प्लस 3x. इथं प्लस हे काही नाही म्हणजे 3x डिवाइड केलं. डिवायझर लिहा x प्लस 2. एक्स्ट्रा टर्म काय मिळत होती प्लस 6x. आपण अपोजिट घेतली अपोजिट साइन मायनस 6x म्हणजे इथं मायनस 6x. आता पुढचं ऍज इट इज रायटिंग करायचं प्लस 4x प्लस 5. पुढचं ऍज इट इज याला डिवाइड केलं. आता हे पुढचं ऍज इट इज. आता पहा x पॉवर 1 x पॉवर 1 सेम आहे म्हणजे याच्यामध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन होणार आहे. ऍडिशन सबट्रॅक्शन होणार आहे. लाईट गेलेली आहे तुम्हाला दिसत आहे का पाहतो. लाईट गेलेली असल्यामुळे थोडस प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. आता थोडस समजून घ्या. आता आपण पुढे काय करणार आहोत इज इक्वल टू. आता इथं काय आहे पहा. आता या दोन्ही मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन होणार पण ग्रेटर नंबर साइन घेत असतो लक्षात ठेवा. हा जो भाग डिवाइड केलेला आहे ऍज इट इज रायटिंग करावा लागतो. मग x क्यूब ला x क्यूब, x प्लस 2 ला x प्लस 2, प्लस ला प्लस 3x ला 3x, x प्लस 2 ला x प्लस 2 अँड आता या दोन्ही मध्ये प्लस मायनस. आता ग्रेटर नंबर कोण आहे 6 ग्रेटर आहे मायनस साइन मायनस. 6 मधून 4 गेले 2, x ला x कॉमन निघत असतं x आणि प्लस 5. ओके,
आता आपण ह्या -2x ला डिवाइड करत आहोत. मग -2x डिवाइड बाय x, x कॅन्सल झालं, राहिलं काय -2. राहिला काय -2. मग ह्या -2 सोबत काय करायचंय, मल्टिप्लाय डिवायझरनं. मग डिवायझर काय आहे, x + 2 आहे. करा मल्टिप्लाय, प्लस मायनस मायनस, 2 1 जा 2, x ला x, -2x मिळालं का, मिळालं. मग आता याने याच्या सोबत करायचंय मायनस प्लस मायनस, 2 2 जा 4 प्लस -4 मिळाले. आपण काय घेणार, अपोजिट +4 घेणार. हा घेणार का, नाही, +4 घेणार. मग आता इथं रायटिंग करताना काय करणार तुम्ही, ऍज इट इज रायटिंग करायची आहे. हा x³ ला x³, x + 2 हे डिवाइड केलेला जो भाग आहे तो ऍज इट इज राहायचे, प्लस ला प्लस, 3x ला 3x, x + 2 ला x + 2. ओके. आता ह्या -2x ला डिवाइड केल्यावर काय मिळालं तुम्हाला इथं, -2. डिवायझर काय, x + 2. ओके. जेव्हा तुम्ही याच्यासोबत मल्टिप्लाय केला तेव्हा तुम्हाला -4x मिळालं. मग तुम्ही त्याला कट करण्यासाठी काय केलं, +4. मग आपण इथं लिहिणार +4. समजलं. आणि पुढची टर्म ऍज इट इज +5. आता इथं व्हेरिएबल राहिलाय का, नो. म्हणजेच आता याची ऍडिशन केली की आपल्याला रिमाइंडर मिळणार. म्हणजे इथं आहे x³ x + 2 + 3x x + 2. समजलं. मग -2 x + 2. आता यांचं प्लस केलं नाही. हा जो मिळाला तुम्हाला हा आहे रिमाइंडर. हा जो आहे हा आहे तुमचा क्वोशंट. हा जो आहे हा आहे तुमचा डिवायझर. समजलं. मग तुम्हाला इथं लिहायचं असेल तर तुम्हाला लिहून देतो, डिव्हिडंड इज इक्वल टू काय लिहिता, डिवायझर. डिवायझर इंटू क्वोशंट. क्वोशंट नंतर काय, प्लस रिमाइंडर. प्लस रिमाइंडर. आता आपण तेच लिहिणार आहोत. डिव्हिडंड काय आहे, x⁴ प्लस 2x³ प्लस 3x² प्लस 4x प्लस 5 इज इक्वल टू, डिवायझर काय आहे x + 2. क्वोशंट काय आला पहा, हा क्वोशंट आहे. राहिलेला हा जो भाग आहे इंटू x³ प्लस 3x - 2. ओके. आणि हा जो लास्टचा आहे हा रिमाइंडर आहे, प्लस रिमाइंडर. रिमाइंडर काय आहे, 9. हे तुमचा आन्सर आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि तुम्हाला जर अजून काही क्वेश्चन भेडसावत असेल तर माझा नंबर मी तुम्हाला देत आहे. तुम्ही मला व्हॉट्सअपला तुमचा जो क्वेश्चन तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करत आहे, तुम्हाला समजत नाही, तो अवश्य पाठवा. मी 100% तुमच्या प्रश्नाचं सोल्युशन करेन. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. पहा 808080379928 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही मला क्वेश्चन निश्चिंत पाठवू शकता. ओके. व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब अवश्य करा.